विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या सत्रामध्ये सर्वांचे स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहणार आहोत मित्रांनो सेतू अभ्यासक्रम दिवस 43 आहे. विषय गणित आणि वर्ग आहे 9वा. वेलकम डिअर स्टुडंट. माय सेल्फ बी.डी. वानखेडे, असिस्टंट टीचर, सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड. In today's class, I have going to learn about Setu syllabus and today's learning outcomes. Tell Pythagoras theorem first, and second is solve problems by using Pythagoras theorem. Unit sub-unit Pythagoras theorem है. Learning outcomes is first is tell Pythagoras theorem and second solve problems by using Pythagoras theorem. मित्रांनो आजची अध्ययन निष्पत्ती आहे पायथागोरसचा गुणधर्म अभ्यासतात विद्यार्थी, आणि दुसरा आहे सेकंड पायथागोरसच्या गुणधर्माचा उपयोजन करतात. म्हणजेच पायथागोरसच्या गुणधर्मावर आधारित जे उदाहरण आहेत ते विद्यार्थी सोडवतात. पायथागोरसच्या गुणधर्माचा उपयोग करून विद्यार्थी उदाहरणे सोडवितात. सॉल्व प्रॉब्लेम बाय युजिंग पायथागोरस थेरम. चला तर मग पाहूया पायथागोरस थेरम. With reference to figure alongside, the theorem of Pythagoras can be written as in triangle ABC, if angle B is right angle, then length of AC square equal to length of AB square plus length of BC square. Dear student, we know that the Pythagoras theorem is applied only when the right angle triangle, only when the triangle is right angle. Means here in triangle ABC, if angle B is right angle, then length AC square equal to length AB square plus length BC square. Means the Pythagoras theorem only applicable in a right angle triangle. Generally, in a right angle triangle, one of the sides forming the right angle is taken as the base and the other as the height. Generally, in right angle triangle, one of the sides forming the right angle is taken as the base and the other as this height. Then by theorem can be stated as the theorem can be stated as hypotenuse square equal to base square plus height square. Base square equal to height square. Hypotenuse square is equal to base square plus height square. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. Similarly, in right angle triangle, hypotenuse square equal to base square plus height square. By Pythagoras, in right angle triangle, hypotenuse square is equal to base square plus height square. Means in right angle triangle, square of largest side is equal to the square of sum of the other two sides. Let's see. सोबतच्या आकृतीवरून पायथागोरसचा सिद्धांत खालील प्रमाणे आपल्याला लिहिता येते. त्रिकोण ABC मध्ये कोन B काटकोन असेल तर लेंथ AC वर्ग बरोबर लेंथ AB वर्ग अधिक लेंथ BC वर्ग. या ठिकाणी कोन B हा काय आहे? काटकोन आहे, म्हणजेच 90 अंशाचा आहे. मित्रांनो, साधारणपणे काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूपैकी एक बाजू पाया व दुसरी बाजू उंची म्हणून घेतात.
साधारणपणे काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू पाया मानली जाते आणि दुसरी बाजू उंची मानली जाते. म्हणून हा सिद्धांत सांगताना असं आपल्याला म्हणता येईल की कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं लिहिता येईल. हा सिद्धांत आपल्याला अशा प्रकारे मांडता येईल मित्रांनो, कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कुठं पण? फक्त काटकोन त्रिकोणामध्ये. हा जो थेरम आहे, हा जो प्रमेय आहे, हा फक्त काटकोन त्रिकोणामध्येच लागू पडतो, अन्य ठिकाणी नाही. नेक्स्ट, एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी असतील तर काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढायची आपल्याला. सोडवलेलं उदाहरण आहे या ठिकाणी. कर्णवर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, पायथागोरसच्या गुणधर्मानुसार. म्हणून पहिली बाजू या ठिकाणी 9 आहे म्हणून 9चा वर्ग आणि दुसरी बाजू 12 आहे म्हणून 12चा वर्ग. 9चा वर्ग 81 आणि 12चा वर्ग 144 म्हणून दोघांची बेरीज 225 म्हणजेच कर्णवर्ग बरोबर 15 सेमी. वर्गमूळ काढून 225चं वर्गमूळ जर काढला आपण तर ते किती येते? 15 येते. म्हणून कर्ण बरोबर 15. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 6 सेमी व 8 सेमी असतील तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढायची आहे. त्याप्रमाणेच हे सुद्धा उदाहरण होईल मित्रांनो. कर्णवर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग पायथागोरसच्या गुणधर्मानुसार. आणि म्हणून पहिली बाजूचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग, दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग आणि दोघांची बेरीज म्हणजे 36 अधिक 64 म्हणजे 100. म्हणून कर्ण बरोबर वर्गमूळ 100 म्हणजेच 10. अशा प्रकारे या ठिकाणी कर्ण बरोबर किती मिळालं आपल्याला मित्रांनो? 10 सेंटीमीटर. तर या ठिकाणी स्वाध्याय आहे आजचा. पहिला आहे काटकोन त्रिकोणात सर्वात मोठी बाजू कोणती असते? काटकोन त्रिकोणात सर्वात मोठी बाजू ही कर्णाची असते मित्रांनो. काटकोन त्रिकोणात कर्ण हा सर्वात मोठ्या बाजूचा असतो. काटकोन त्रिकोणात सर्वात मोठी बाजू कोणती असते? कर्ण असते. सर्वात मोठी बाजू कर्णाची असते. त्यानंतर एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 11 आणि 60 सेमी असतील तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढायची आपल्याला. कर्णाची लांबी बरोबर कर्णवर्ग बरोबर काय असते? बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. म्हणून या ठिकाणी आपण काटकोन त्रिकोण दिलेलाच आहे आपल्याला. काटकोन त्रिकोण आता सांगलेला आहे त्याच्यामुळे आपण पायथागोरसचा प्रमेय या ठिकाणी लावू शकतो. म्हणजेच कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. बाजू वर्ग पहिली बाजू आहे 11, 11 वर्ग अधिक 60 वर्ग. हे येते 121, 11चा वर्ग आणि 60चा वर्ग 3600. आणि या दोघांची बेरीज मित्रांनो 37 21 3721. आणि म्हणून कर्ण बरोबर वर्गमुळात 37 21 म्हणजे 61. अशा प्रकारे आपण दुसऱ्या गणिताचं उत्तर मिळवलं. कर्ण बरोबर 61 सेंटीमीटर कर्णाची लांबी. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी तिसरं गणित आहे मित्रांनो. तिसरं उदाहरण आहे ते असं आहे की 9, 12, 15 या काटकोन त्रिकोणाच्या बाजू असतील का ते ठरवा. यावरून कर्णाची लांबी ठरवता येते का? कर्णाची लांबी किती असेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या बाजू असतील का हे काढण्यासाठी सर्वात मोठ्या बाजू बरोबर इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज येते का ते बघायची आहे. येऊ शकते का ते बघायचं. पहा आता 9चा वर्ग म्हणजे 81 आणि 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज 225 म्हणजे ती आहे 15चा वर्ग. म्हणजेच ह्या ज्या बाजू दिलेल्या आहेत ते काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत. यावरून आपल्याला कर्णाची लांबी काढता येते का? काढता येते. सर्वात मोठी बाजू जी असते ती कर्णाची असते. म्हणून या ठिकाणी कर्णाची लांबी किती असेल मग? 15. अशा प्रकारे हे स्वाध्याय आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे.
आता हेच आपण इंग्रजीमधून पाहूया. इन अ राईट अँगल ट्रायंगल लेंथ ऑफ साइड फॉर्मिंग द राईट अँगल आर 9 and 12 cm respectively. Find the length of hypotenuse. We know that in Pythagoras, in right angle triangle by Pythagoras, hypotenuse square equal to first side square plus second side square. Hypotenuse square equal to first side square plus second side square. Pythagoras theorem. First side is 9 square and second is 12 square. 12 square. Therefore, 81 plus 144. 81 is the square of 9 and 144 is the square of 10. Now, addition of these two, 81 plus 144 equal to 225, 225. Therefore, hypotenuse equal to under root 225 equal to 15. Therefore, hypotenuse equal to 15 cm, taking square root of both sides. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हायपोटेन्यूसची लांबी काढलेली आहे, लेंथ ऑफ हायपोटेन्यूस काढली. नाउ एक्सरसाइज, which is the largest side of a right angle triangle? Hypotenuse is the largest side of right angle triangle. Hypotenuse is the largest side. In a right angle triangle, length of side forming angle are 11 cm and 60 cm respectively. Find the length of hypotenuse. And third example, decide whether 9, 12, 15 are sides of right angle triangle or not. Can the length of hypotenuse be determined from this? What will be the length of hypotenuse? हे आपण पुढील स्लाइड मध्ये दाखवलेले आहे, सोडलेले बघा या ठिकाणी. First, hypotenuse is the largest side of the right angle triangle. Second equation, solution of second equation is in right angle triangle by Pythagoras theorem, hypotenuse square equal to side square plus side square. 11 square plus 60 square equal to 121 plus 3600, and addition of these two 3721. Therefore, hypotenuse equal to under root of 3721 equal to 61 cm. Therefore, hypotenuse equal to 61 cm. Hypotenuse is equal to 61 cm. हे नाही पाहिजे, डबल झाले. Solution of question number 3. In a right angle triangle, side of the triangles are 9, 12 and 15. In right angle triangle, square of largest side equal to the square of other two sides. Sum of the square of other two sides, sum पाहिजे ठिकाणी, is equal to the sum of, is equal to the sum of square of other two side. Sum of the square of other two side. Therefore, 15 square equal to 9 square plus 12 square, 81 plus 144 is equal to 225. Therefore, LHS equal to RHS. Therefore, the 9, 12 and 15 are the sides of right angle triangle and the largest side is 15. Therefore, 15 is the hypotenuse of the right angle triangle.
मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा सेतू सिलेबस आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. परत भेटूया उद्याच्या अभ्यासामध्ये, सेतू सिलेबसमध्ये, सेतू अभ्यासक्रमाच्या सत्रामध्ये. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद मनापासून. आणि मित्रांनो, एखादा भाग जर समजला नसेल तर नक्की विचारा. त्याचं स्क्वेअरशॉट काढा, त्याचं काय म्हणतो आपण, त्याचं स्क्रीनशॉट काढून ते मला पाठवा माझ्या वैयक्तिक नंबरवरती आणि विचारू शकता. आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि उद्याच्या सत्रामध्ये आपण एक चाचणी देणार आहोत, अंतिम चाचणी ज्याला आपण म्हणूया, शेवटची चाचणी क्रमांक 3. तर ती अवश्य बघा आणि इतरांना पण सांगा बघायला. परत भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.